देश और शहर की खबरों के लिए देखते रहे सिटी प्रगति न्यूज। लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। अमरावती मध्यवर्ती जेल में विस्फोट, किसी शरारती ने बैरक के अंदर फोड़ा फटाका। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार आज देर रात 9 बजे के दरमियान अमरावती मध्यवर्ती जेल में विस्फोट होने से सनसनी मच गई थी। वहीं जेल प्रशासन में मची खलबली के बाद आला पुलिस अफसर मौके पर पहुंचे। आनन फानन में सीपी, डीसीपी, एसीपी के साथ बम निरोधक दस्ता मौके पर पहुंचा। सूत्रों की माने तो धमाके की आवाज ऐसा प्रतीत हुआ कि किसी ने फटाका जलाकर फेंका हो। फिलहाल अधिकारी कोई रिस्क नहीं लेना चाहते, इसीलिए जेल के अंदर सर्चिंग अभियान जारी किया गया। इस घटना से जेल की सुरक्षा पर प्रश्न चिन्ह निर्माण हुआ है। सिटी प्रगति न्यूज ब्यूरो रिपोर्ट। काय प्राथमिक माहिती आहे? प्राथमिक माहिती आतापर्यंतची ही आहे की संध्याकाळी 8च्या दरम्यान बॅरॅक नंबर 6-7च्या समोर वरतून एक फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे, असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकू आला आणि आतमधल्या कैद्यांनाही ऐकू आलं, जे की बॅरॅकमध्ये होते। नंतर मग ते त्यांना एक बॉल मिळाला खाली, जे फुटला नाही। त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही सर्व इथे तात्काळ पोहोचलो। सर्व टीम पोहोचली, BDDSची टीम पण पोहोचलेली होती आणि नंतर त्याचा प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे। फटाका कोणीतरी बाहेरून फेकल्याचा असं एक अंदाज आहे, बाहेरून फेकला आहे, कारण तो मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो। तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला, कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेला नाही कोणी। फटाका सदृश्य मटेरियल दिसतोय, त्याची आता फोरेन्सिक तपासणीसाठी फोरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे। बाकी माहिती डिटेल्स तपास प्राथमिक झाल्यानंतरच कळेल। आढळून आलेलं नाही, फक्त फटाक्याची दारू आणि फटाकामध्ये जी दारू असते तीच ते क्रिकेटचा जो प्लास्टिकचा बॉल असतो त्याच्यामध्ये टाकून वात टाकून फेकलेलं असं दिसतं प्राथमिक। याआधी सुद्धा भिंतीच्या आतून गांजा फेकण्याची घटना सुद्धा घडलेली आहे, तर आता पोलीस प्रशासन कडक पाऊल काय उचलणार सुरक्षेच्या दृष्टीने? आम्ही पाहू ना, सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करू आता बाहेरून काय काय सुरक्षाची काय प्रॉब्लेम आहे, कारण भिंतीचा हाईट आणि ते हायवेची हाईटचे पण इश्यू आहे। या सगळ्या गोष्टीचा तपास करून पुढील सुझाव जेल प्रशासनाला देण्यात येईल।